बेटा अजित कितना खाया, सरदार 70,000 कोटी, बहुत खाया, ये ले तिजोरी की चाबी रख, अशी शोले स्टाईल डायलॉगबाजी करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार खिल्ली उडवली। सध्या राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। लाडकी बहीण म्हणतात, मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार ह्या महाराष्ट्रात सुरू असल्याचंही ते म्हणाले। विजय वडेट्टीवार हे आज नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते। या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खांद्यामुळे हात ठेवला पण तो बरोबर नाही। बेटा जी कितना खाया, सरदार 70,000 खाया। अरे किस बात की बात करता है, कुछ केवल 70,000 खाया और खा जा, ये तिजोरी की चाबी ले। जब नहीं चल भरपेट खा जा, भाजपा को थोड़ा बहुत दे जा और सिंधु को कम दे जा और ज्यादा खा जा। भाजप चलाय लूट आणि फक्त लूट, प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार। किती उदाहरण द्यायचे, 1,500 देता महागाई गगनाला नेऊन ठेवली। ओळख केल्स 68 रुपये किलो मिळत होतं खाण्याचं, माझ्या भगिनीचे आज 300 रुपये किलो तेल, 68 रुपये 1,500ची गरज पडणार नाही। जीएसटी साडीवर लावली माझ्या बहिणीची, 18% साडीवर जीएसटी। माझी बहीण जर 1,000 रुपयाची साडी घेत असेल तर 180 रुपये तिच्याकडून वसूल करतो आणि लाडकी बहीण म्हणताय। आज राज्यामध्ये सर्वाधिक महिलावरील अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात झाल्या। युपीला मागे टाकलंय, युपीला मागे टाकून महाराष्ट्र पुढे गेलाय महिलावरील अत्याचारामध्ये। अरे पहिले माझ्या बहिणीचं संरक्षण कर, ती खरी लाडकी बहीण ठरेल।